आपण जातोय पालोलेम बीचच्या इथे. या जागेची म्हणजे साऊथ गोवाची एक वैशिष्ट्य म्हणजे असं आहे की थोडंसं नॉर्थ गोवा पार्टी टाईपपेक्षा थोडंसं लांब आहे. ते लेड बॅक बोलतात ना, तसं आहे. लेड बॅक टाऊन टाईप असं. छान वाटतं, पण असंच ते धांगड ढिंगा त्यापेक्षा हे थोडंसं रिलॅक्स चिल. यू हॅव टू स्पेंड टाईम विथ यू. त्यासाठी एक खूप बेस्ट जागा आहे. आता नॉर्मली मी असं चालतो आहे, बघूया आता काय मिळतं आहे इथे. असं संध्याकाळचा गोवा ग्राउंड एरियाच्या बाजूला ग्राउंड म्हणून एक काही बोला, खूप छान वाटतं इथे पण येऊन. थोडंसं आतल्या बाजूला आहे. Starting route to Palolem Beach. In 90 meters, turn left. अचानक पाऊस सुरुवात झाली आहे. ऊन पाऊस आहे, असं काही एकदम हेवी रेनफॉल नाही आहे. मॅनेजेबल. इकडनं 500 मीटर्सच आहे पालोलेम बीच. गेलाही पाऊस, नशीब पोंचो नाही काढला माझा. आता मी आलो आहे पालोलेम बीचला. पालोलेम बीच पहिल्यांदा बघतो ॲक्च्युली मी. खूप छान आहे, स्वच्छ आहे, नो डाऊट. कारण की गोव्यामध्ये खूप कमी बीचेस आहेत जे ॲक्च्युली स्वच्छ आहेत. गोवा ॲक्च्युली फेमस आहे त्यांच्या बीचेससाठी, जे समुद्रकिनाऱ्यासाठी, पण ॲक्च्युली खूप स्वच्छता मी तर बघितली नाही आहे कुठे. तिथे थोडासा टुरिस्टसुद्धा कमी आहे आणि ॲक्च्युली एक क्लीन वाईब येते इथे. आय नो इट्स थोडा ऑफ सीझनसुद्धा आहे आता. बघूया पाण्यात जाऊन कसं वाटतं आहे, पाणी किती क्लीन आहे ते बघूयात. सनसेट होतो आहे खूप. माझ्यामध्ये सनसेटला खूप टाईम लागेल, 1 तास तरी आहे. थोडा लेट सनसेट होईल चालू. इथे आलो आणि पाण्यात जायचं नाही असं होऊ शकत नाही. पाय भिजवून ते येऊया आपण. ॲक्च्युलीमध्ये पाणी क्लीन आहे. वॉक करूया तिकडे. जायचं मन तर आहे इकडे. खूप छान वाटतं इकडे. ते एकदम टोकाला. येईपर्यंत खूपच हे होईल. बघूयात जाऊन. तिथे जाणं वर्थ आहे की नाही आयडिया नाही आहे मला. 6 वाजले. जेवढं जाता येईल तेवढं जाऊया, बघूया. कुछ तो अनुभव करना पडेगा ना. अशाच काही गोष्टी जे एकदम अननोन असतात, अनप्लॅन्ड असतात ना, तिथेच काहीतरी छान वाटतं. म्हणजे असं ॲटलिस्ट बघायला तरी छान असेल. बघूया, जाऊन डिसअपॉइंट होतो की काय ते. आणि थोडंसं एक 20-25 मिनटाचा तो वाटतं आहे की लांब दिसतं आहे ते. आणि तेवढंच मला रिटर्न यायचंसुद्धा आहे. ते खाली ना खूप लहान खेकडी पण दिसत आहेत मला. आय होप पाय नाही पडेल माझा त्याच्यावर. ॲक्च्युली लोकल मासेमारी लोक आहेत तिथे. मासेमारीच्या सुद्धा खूप पद्धती आहेत. ॲक्च्युली इथे मला असं वाटतं की बॅक वॉटर समथिंग काहीतरी आहे असं वाटतं आहे. बघूयात.
खूपच लांब आलो आपण. समजलंच नाही एवढं लांब चाललो कसं कधी ते. थोडंसंच बाकी आहे तर एवढं आलं ते एवढं बघूनच जाऊया काय आहे तिथे. असं बॅक वॉटरच दिसतं आहे मला हे. बॅक वॉटरमध्ये कायाकिंग वगैरे सुद्धा असते पण आता वाटत नाही की पावसामध्ये वगैरे असेल. हो बॅक वॉटरच आहे. छोटासा संगम पण आहे तिथे वाटतं. जाऊयात तिकडे काय व्ह्यू आहे तो बघूयात. ए बघा खूप 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 खेकडे आहेत, खूप खेकडे आहेत. दोघा ठिकाणवर पाय पडला पण असेल. हे जेवढे होल दिसत ना लहान लहान समजणार नाही मी झूम करू शकत नाही आता. पण जेवढे लहान लहान होल आहेत ना त्यात सगळ्यामध्ये खेकडे गेलेले आहेत. की मला पाण्याचा डीप किती आहे ते मला माहीत नाही. ह्यांना आपण फॉलो करत जाऊया. हे मस्त वाटतं इथे. छान असं दगडी आहेत. ओके काका काकींच्या मागे जाऊया त्यांना फॉलो करत. ते पडले तर आपण पण पडू. नाही ते पडले तर आपण थांबू आधीच. काका काकींनी पलटी मारली आहे. आपण जाऊया. काका काकींच्या भरोश्यावर गेलं राहिलं तर आपण त्या टोकाला कधीच पोचू शकत नाही. आपण जाऊयात. आपण डॉगेज भाई पण इथे आहे. हाय 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 डॉगेश भाई. फायनली आलो आहे आपण या ठिकाणी. एवढं लांब आलो आहे थोडंसं अजून लांब जाऊया. हा बीच आहे ना माझ्यामध्ये थोडासा अनटच बीच आहे. म्हणजे जास्त लोक येत नाही इथे. इकडचा काही जो काही व्ह्यू असेल तो बघून झाला ना एक मस्तपैकी कॅफेमध्ये बसून एक कॉफी आणि काहीतरी एक स्नॅक्स म्हणून खायला जाऊया. भूक तर लागली आहे खूप. तर दुपारी मी गोवन थाली खाल्लेली आहे. चवीनुसार ओके होती बट क्वांटिटी इनफ नव्हती माझ्यासाठी. किती होल आहे त्या होलामध्ये सगळे खेकडेच आहे. हे मुंबईला खेकडे किती महाग भेटतात. इथे हवे तेवढेच आहे पण खूप लहान आहेत. काहीतरी वेगळं बघायला मिळतं आहे असं वाटतं आहे मला. बिकॉज एवढं लांब चालत आलो आहे ते बघा किती लांब टोकावर आहेत. आणि एवढं चालत आलं तर काहीतरी बघायला मिळेल. आय थिंक सो. थोडंसं युनिक तर आहे आणि थोडंसं कमी लोकंसुद्धा आहेत. ओ माय गॉड काय व्ह्यू आहे इकडनं. वर्थ आहे वर्थ एवढं येणं. हे काय लोकेशन आहे माझ्यामध्ये. मी हिडन लोकेशनच शोधली असं वाटतं मला. वर्थ आहे इथे येणं वर्थ. एक ना इंस्टावर रील बनवली पाहिजे. आय फाउंड द बेस्ट प्लेस इन साऊथ गोवा. तिथे माझं लक्ष गेलं खाली आता. तर हा ना ब्लॅक कलरचा दिसतो आहे हा ना मासा आहे. मासा हलतो आहे बघा. थोडं ॲडव्हेंचर करायचं बघूया. मासे पण आहेत आतमध्ये. करूया असं वाटतंय बिकॉज
बॅक टू बेस जाऊया. व्ह्यू छान आहे, थोडंसं काहीतरी युनिक बघायला मिळालं. आणि जे काही थोडंसं हे ट्रेकिंग असं बोलणं गेला जे काही केलं वर्थ होतं. थोडं काहीतरी वेगळं नवीन असं दुसऱ्यांना सजेस्ट करू शकतो अशी प्लेस बघितली आपण. जाताना थोडंसं चौकस करून जाऊयात. सजेशन द्यायच्या लायकीचं नाही का आपण. आता छान वाटला जो हा व्ह्यू बघा आता इथं छान आहे. पण वर्थ आहे इथे ना. जेव्हाही कधी आलात ना अरंबोल बीचला, अरंबोल मी नॉर्थ बोलतो आहे, पालोलेम बीचला, तर डेफिनेटली इथे या. मेन गेटपासून तुम्ही एंटर केलात ना, जस्ट शार्प राईट घ्यायचं आहे आणि चालत यायचं आहे. ती नदी वगैरे दाखवली तुम्हाला. नदी असं नाही, बॅकवॉटर थोडा संगम टाईप होतं ते दाखवलं. तिकडनं तुम्हाला क्रॉस करून यावं लागेल. तर आता पटापट जागा काळं व्हायला लागलं. इंडियाचे काही बीचेस आहेत ना, हे डेफिनेटली इंटरनॅशनल लेवलला टफ देऊ शकतात असे बीच आहेत. महाराष्ट्रामध्ये देखील आहेत, गोव्यामध्ये आहेत, कर्नाटकमध्ये. आय थिंक मी जेव्हा गोकर्णाला गेलेलो तेव्हा तिथे बटरफ्लाय बीच की ओम बीच असं काहीतरी आहे, ते इंडियाच्या टॉप 10मध्ये येतात. एवढी छान छान बीच आहेत, समुद्रकिनारे आहेत आपल्या इंडियामध्ये. तिथे असं वाटतं आहे बॅकवॉटर होतं आहे, बट आता आपण नाही गेलेलं बघा. खूप लेट होतो आहे. अशा वेळी ट्रायपॉड असणं खूप युजफुल वाटतं. हा रॉक बघा. इथून पाणी कमी आहे, इथून पाणी जास्त होतं. आपण तिथूनच जाऊया. हे बघा मासेमारी चालू आहे. चुकीचा रस्ता होता वाटतं. थोडं खोलगट पण वाटत होतं. थैंक यू. मैं यहाँ से आया था आते टाइम, जाते टाइम वो बोले थोड़ा सा कम दिखा है इसलिए वहाँ से जा रहा हूँ. वो ब्लैक ड्रेस में लड़की है ना, वो बोली मेरे को. थैंक यू. असंच मदत हेल्प होते. पुन्हा ही नदी ओलांडूया. सक्सेसफुली आलो आहेत आपण. बॅक टू स्टे. वर्क होतं तिथे जाणं. डेफिनेटली तिकडनं आलात तिकडे एकदा व्हिजिट करा. खूपच खेकडे आहेत खाली. आय होप कोणावर पाय दिलं नसेल मी. माशाचा वास आला असा एकदम. आताच मासेमारी करून आलेत वाटतं. पण आधीही बोललेलो त्यातल्या हा थोडा समुद्रकिनारा स्वच्छ वाटतो आहे. पाणी स्वच्छ वाटतं आहे बाकीच्यांच्या तुलनेत. एवढं चाललो आपलं वाटलं पण नाही.
पण ते बघायला लांब वाटतं, पण ॲक्च्युली एवढं नव्हतं डिस्टन्स. एक 30-40 मिनिट्समध्ये जाऊन येऊन तिकडे एक थोडं थांबून झालं. आणि मुलं फुटबॉल खेळत आहेत. फुटबॉलचा क्रेज आहे गोव्यामध्ये तर खूपच आहे, बिकॉज हे गोवा एक कॅथलिक स्टेट आहे त्यामुळे. युरोप देशसुद्धा कॅथलिक्स जास्त फॉलो करतात रिलिजन, त्यामुळे युरोपमध्ये पण खूप बघायला मिळतं. असा मेन एंट्रन्स आहे. मेगाचं मार्केट एक आहे. बस मिळते. मेन एंट्रन्सच्या बाहेरच आहे हा. छान आहे, लाईव्हली आहे. ऑफ सीझन आहे, ठीक आहे. थोडासा अजून संध्याकाळची लाईटिंग वगैरे लागायची आहे, पण लाईव्हली आहे. टॅक्सी बाईक पॉइंट नको आहे बाबा मला, हवं तेव्हा घेईन मी. ए डॉगेज बाय. गोव्यामध्ये खूप गोष्ट नोटीस केली, टॅटू शॉप खूप जास्त असतात. दोन मिनिटाला टॅटू शॉप, टॅटू आणि बिअर शॉप, ऑफकोर्स वाईन शॉप. आता आपण पुन्हा ॲक्च्युली 7 वाजत झाले आहेत आणि आता पुन्हा आपल्या स्टेच्या ठिकाणी जातो आहे. रस्त्यात एक मस्त कॉफी शॉप भेटला तर आपण त्यामध्ये बसूयात. मला आता ना चालताना एक डावीकडे ना एक मस्त कोझी असं कॅफे दिसलं आहे. तर आता आपण जाऊया आतमध्ये आणि कॉफी पिऊयात मस्तपैकी. मेनू घेऊन ये बाबा जरा पटकन, बघू काय कसं काय मिळतं आहे ते, खायच्या लायकीचं आहे का ते. थँक्यू. काय बघूया आधी कॉफी कशी आहे, कसं काय दिसतं आहे. विगन ऑप्शन पण आहेत, छान आहे. दिसला ते. Take a little time, okay, because that's machine has been हाऊ मच टाईम? 7-8 minutes. ओके ओके, इट्स फाईन. Little one. कॉफीची वाट बघतोय. No sweet, yeah. Yes. थँक्यू. Excuse me. Put little sugar syrup. Thank you. कॉफी पिऊन निघालो आहे आता. कॉफी एकदम छान होती, मस्त. आता आपल्याला स्टेच्या इथे जाऊया, खूप काळोख झाला आहे ऑलरेडी. तर स्टेला जाऊया आपण, थोडं फ्रेश होऊया आणि थोडं रिलॅक्स होऊन जेवायला जाऊ. मी आता जेवायला आलो आहे. नॉर्मली व्हेजच मागवलं आहे, असं काही नॉनव्हेज खायचं आज म्हणून नाही, उद्यापासून नॉनव्हेज म्हणजे असं आजूबाजूला मला काही मिळालं नाही चांगलं, म्हणून व्हेज बेस्ट आहे त्यांची. आजचा दिवस संपला आहे. बाय, गुड नाईट.